गेल्या वर्ष मराठी चित्रपटांच्या धुमधडाक्याने गाजलं। काही चित्रपटांनी तर थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुड झेप घेतली। साधारण जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात होते। शुभम सिनेविजन निर्मित धरपकड या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरू आहे। चला तर जाऊया या चित्रपटाच्या सेटवर। सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, प्रिया बेर्डे, तेजा देवकर, मेघा गाडगे, स्वाती देवल, सिया पाटील याशिवाय भारत गणेशपुरे यांच्यावर हे चित्रीकरण करण्यात आलं। या चित्रपटात आनंद कारेकर, सागर कारंडे आणि नागेश भोसले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। हां ठीक आहे का एवढी ते डॉक्टरने व्हायचे काय का आई घे तिचे कपडे चला या पटापटा घ्या ए बिंगरे चल घे चल घ्या आहे घे चला आज जा आणि बदलून घ्या चला पटापट। 7 बायकांवरती हा सिनेमा बेसिकली ज्या एकत्र येऊन एक लढा देतात। भुजंगराव पाटील जो गावचा सरपंच आहे ज्याने गावावरती खूप अन्याय केला आहे त्या विरोधात ह्या बायका उभ्या राहतात आणि कशा पद्धतीने त्या लढा देतात त्यावरती हा विनोदी पद्धतीने सादर केलेला सिनेमा आहे। आजचा सिक्वेन्स म्हणजे एक सिनेमामध्ये एक एलिमेंट आहे त्यासाठी या सगळ्यात तयार होत आहेत कबड्डीच्या गेटअपमध्ये। निखळ मनोरंजन करत करत आम्ही लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवण्याचं काम करत आहोत। इथे कुठेही अश्लीलता नाहीये, काही नाहीये, कुठले कमरेखालचे विनोद नाहीये। अत्यंत सर्व कुटुंबाने येऊन पाहावा आणखीन तो एन्जॉय करावा असा हा चित्रपट आहे। आणि एका बायकांची तुम्ही जास्त म्हणतो ना आपण सहनशक्तीचा अंत बघू नये पुरुषांनी आणि तो बघितला गेला ह्या पिक्चरमध्ये आणि त्याच्यानंतर ही कबड्डीचं सगळं घडलेलं आहे। कोमल सरळ उभी राहा काय झालेलं नाही एकदम मस्त। अरे सरळ उभी राहा रुपेरी पडद्यावर विनोदी पठडीतला स्त्रीप्रधान चित्रपट अभावानेच पाहायला मिळतो। त्यात या चित्रपटात तर 7 स्त्रियांच्या प्रमुख भूमिका आहेत। विनोदाची खमंग फोडणी घेऊन येणाऱ्या धरपकडच्या संपूर्ण टीमला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा। अशाच आगळ्या वेगळ्या आगामी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत गीतध्वनी मुद्रणाने करण्यात आला। शोमॅन इंटरनॅशनल निर्मित आम्ही 3 बुटके नुकताच मुंबईतील विधी वॉइस या स्टुडिओत या चित्रपटाचं गीतध्वनी मुद्रण करण्यात आलं। सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, वैशाली भेसनेमाडे यांच्या बहारदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेली ही गाणी अभिजित जोशी यांनी लिहिली असून अभिजित उदय या नव्या जोडीने त्यांना संगीतबद्ध केलंय। याशिवाय विनोद राठोड, नेहा राजपाल यांनीही या चित्रपटात गाणी गायली आहेत। ह्या सिनेमाचा बेस गाणी पण आहेत म्हणूनच आम्ही आज गाण्याने सुरुवात करतोय। गाणी खूप छान झालेली आहेत। तुम्ही काही वेळातच ती ऐकाल नंतर ती सिनेमात दिसतील लोकांना ऐकायला मिळतील। खूप सुंदर अभिजित आणि उदयने गाणी केलेत। अभिजितने गाणी लिहिली आहेत। या सिनेमात एकूण 4 गाणी आहेत। 4ही गाणी मस्ती आहे म्हणजे एक लव सॉन्ग आहे ते सुद्धा फनी सॉन्ग आहे। त्यानंतर एक पिकनिक सॉन्ग आहे, एक कार्निवल सॉन्ग आहे आणि त्यानंतर एक आयटम सॉन्ग आहे। उन्हाच्या पाण्यात उसाच्या मळ्यात हालचाल होतय हळू 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 चल बर महिने आडोशाला तिथं दोघं करूया गुलू 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 जनती नाही तर मनाची ठेव थोडी
उन्हाच्या पाऱ्यात उसाच्या मळ्यात गुलगुलू. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ध्वनिमुद्रित करण्यात आलेली 4 सुमधुर गाणी घेऊन आम्ही 3 बुटके लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तेव्हा त्याची वाट पाहूया. चला तर आता वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घ्यायची. नाट्य चित्रपट सृष्टीतील ताज्या घडामोडी घेऊन मी पुन्हा येणार आहे, पण हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.